सध्या भारतात ईव्हीएमचा मुद्दा गरम असून ईव्हीएम संबंधित पुढे आलेला प्रत्येक मुद्दा हा चर्चेचा विषय ठरतोय। रायगडच्या पेणमधील केईएस स्कूलमध्ये नगरपालिका निवडणूक मतदानानंतर मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात आणि निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्या होत्या। शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेट्या असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज फोटो व्हायरल झाल्याने उमेदवार आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडून चर्चेला उधाण आले होते। यानंतर तहसीलदार तानाजी शेजाळ आणि अधिकारी वर्गाने स्ट्रॉंग रूम येथे येऊन सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी पाहणी करून उंदरामुळे लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला असल्याचं सांगण्यात आलं। तसेच ते सीसीटीव्ही फुटेजमध्येही निदर्शनास आलं असल्याचं निवडणूक अधिकारी तानाजी शेजाळ यांनी माहिती देताना सांगितलं। छोटा उंदीर हात काढा, छोटा उंदीर उंदीर दिसले तो चढला मग वरती चढला. आता तो वरून जाईल मग खरंच खाली. तो उघडला कसं त्याने मग कळेल ना आता. उंदीर जेव्हा घेतलं रूप घेतलं अरे 13 नोव्हेंबरला इथे ईव्हीएम मशीन्स आलेल्या, तेव्हापासून ते अगदी 9 तारखेपर्यंत फुटेज आम्हाला मिळावं सीसीटीव्हीचं, ही सुद्धा आम्ही मागणी केली होती। आणि नेमकं 10 तारखेला रात्री मी जे एक फोटो घेतला होता 11 तारखेच्या रात्री, त्याच्यामध्ये जिथे ईव्हीएम ठेवलेले आहेत त्याच्यावर जो कट्टा आहे, त्या कट्ट्याचा दरवाजा जो आधीपर्यंत बंद होता तो अचानक उघडलेला दिसून आला। स्ट्रॉंग रूम म्हणजे झिरो मुवमेंट, तिथे कोणतेही मुवमेंट असलं नाही पाहिजे असं कायदा सांगतो। त्यासाठी थर्ड लेअरची सुरक्षा आहे, बाहेर पोलीस आहेत, आत एसआरपी आहेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माणसं आहेत। अशी थर्ड लेअरची सुरक्षा असताना सुद्धा हा दरवाजा नेमका कुणी उघडला याची तक्रार हे लक्षात आम्ही आणून दिलं। रात्री, कालच्या रात्री 12 तारखेच्या साधारण 11 वाजता, 11:15 वाजता मी आरोंना तो मेसेज केला, ते फोटो पाठवले आधीचे आणि नंतरचे, इथल्या पीआय ना सुद्धा पाठवले। मी इथे असताना रात्री 1 वाजता डीवायएसपीची इथे व्हिजिट झाली, त्यांच्याही हे निदर्शनास आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे डायरीमध्ये नोट करता त्यामध्ये माझी तक्रार आणि मी जी सूचना करते की हे बदल दिसतात, नोट करा। त्यांनी ते केलेलं नाही। जेव्हा आम्हाला काहीच उत्तर येत नाहीये लक्षात आलं, तर आम्ही हे फोटो सार्वजनिक केले की हे ईव्हीएम च्या स्ट्रॉंग रूम मध्ये काही संशयास्पद हालचाली दिसतात। त्यानंतर आरोनचा आम्हाला सकाळी फोन आला की आपण 3 वाजता ते बघूया काय झालेलं आहे। 3 वाजता का, म्हणजे रात्री 11:15 वाजता आम्ही तक्रार केलेली आहे, तब्बल 16 तासानंतर आम्हाला इथे या असं सांगण्यात आलं। आम्ही इथे 1 वाजल्यापासून आलेली आहे दुपारी। एक व्यक्ती अमोद मुंडे म्हणून आहेत, त्यांनी इथे आल्यानंतर संतोष शृंगारपुरेजी यांना सगळ्यांना आम्ही काही विचारलं नाही, त्यांनी सांगितलं की नाही मी येऊन बघितलंय, 4:15ला तिथे उंदीर आलेला दिसतोय। ते कोण आहेत, त्यांना कोणी जबाबदारी दिली? अधिकृतरित्या आरो सांगतील ना, त्यांच्याकडे डीव्हीआरचा ऍक्सेस कसा काय? आम्ही आरोंना हे प्रश्न उपस्थित केले की सर तुम्ही सांगा ना, हे कोण आहेत सांगणारे, यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे? तर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांना आम्ही सीसीटीव्हीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय। तर हे कोण आहेत, लायबिलिटी काय? एखाद्या पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तुम्ही हा ऍक्सेस कसा काय देऊ शकता? आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं हे चालणार नाही, इथे ही व्यक्ती दिसता कामा नये। आम्ही कोणाकडनं सीसीटीव्ही विकत घेतो, टीव्ही विकत घेतो, तो माणूस येऊन इथे ऍक्सेस नाही केला पाहिजे त्यांनी। मग ही सुरक्षा कशासाठी आहे? आणि आरोननी सांगायच्या आधी, आम्ही चेक करण्याच्या आधी त्यांनी कसं बरं सांगितलं की एवढं हे असं झालेलं आहे? आम्ही आत गेलो, माझ्यासोबत भूषण कडू होते, मी स्वतः होते आणि आरो होते। आम्हाला एसआरपीनी तो सीसीटीव्ही फुटेज बॅक करून दाखवला, त्यामध्ये एक उंदरासारखा प्राणी दिसतोय जो त्या दरवाजाला लटकलेला आहे आणि त्याच्या लटकण्याने तो दरवाजा उघडलेला दिसतो। आता उंदीर खरा आहे का रोबोटिक आहे, हाही एक प्रश्न आहे, कारण तो आत असल्यामुळे नाही सांगतायत। एकूणच ह्या ज्या मुवमेंट आहेत त्या लक्षात घेता आमची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की हे अजून 10 दिवस जायचे आहेत ना पुढे, अशी किती उंदरं आणि इतर प्राणी आतमध्ये असणार आहेत, तर एकदा ते स्ट्रॉंग रूम उघडून त्यामध्ये असे काही प्राणी असतील तर त्याची दखल घेतली पाहिजे, ते पाहिलं पाहिजे, ते समोर आलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा पुन्हा अशी घटना घडता कामा नये। आमचा कोणताही संभ्रम पसरवण्याचा अजिबात विचार नाहीये। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।